रहाडीमध्ये धप्पा, नाशिकमध्ये रंगपंचमीचा अपूर्व उत्साह. रहाड संस्कृतीमुळे वेगळी ओळख निर्माण झालेली नाशिकची रंगपंचमी अभूतपूर्व उत्साहात साजरी होते आहे. रंगाने तुडुंब भरलेल्या शहरातील 8 रहाडींमध्ये उड्या मारण्यासाठी म्हणजे धप्पा मारण्यासाठी तरुणाईंमध्ये चढाओढ सुरू आहे. रहाडीची विधिवत पूजा झाल्यानंतर रहाडीमध्ये रंगप्रेमी डुबू लागले आहेत. नाशिकमध्ये होळी, धुलीवंदन नव्हे तर रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळला जातो. नाशिकमध्ये पेशवेकालीन अनेक रहाडी आहेत. रहाड म्हणजे पेशवेकालीन बांधलेले मोठे हौद. साधारणपणे एखाद्या मोठ्या बारोप्रमाणे याचे स्वरूप असते. दरवर्षी नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी या रहाडी खोदल्या जातात. रंगपंचमीनंतर पुन्हा त्या मातीने बुजवल्या जातात. या रहाडी प्रामुख्याने जुने नाशिक आणि पंचवटी परिसरात आहेत. त्यापैकी यंदाच्या रंगपंचमीसाठी 8 रहाडी तयार झाल्या. नाशिकमध्ये जुन्या काळात म्हणजेच 18व्या शतकाच्या 18पेक्षा अधिक रहाडी होत्या असे सांगितले जातात. त्यातील काही बुजल्या गेल्या, काही रहाडींच्या ठिकाणी वाडे बांधले गेले. त्यामुळे काही रहाडी कायमच्या अस्तंगत झाल्या. आता शहरातील 8 रहाडी रंगपंचमीसाठी तयार झाल्या आहेत. त्यात शनी चौक, दिल्ली दरवाजा, तिवंधा, मधली होळी, तांबट लेन, शिवाजी चौक आणि दंडे हनुमान चौक येथील रहाडींचा समावेश आहे. तसेच जुने नाशिकच्या मैनरोड भागातील राजे बहादर लेन येथील रहाड सुमारे 80 वर्षानंतर यंदा उभारण्यात आली. अशा प्रकारे शहरात यंदाची रंगपंचमी 8 रहाडींमध्ये होते आहे. या प्रत्येक रहाडीची खोली सुमारे 10 फूटपेक्षा अधिक असते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.